वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार तांदळामध्ये इतर धान्यांच्या तुलनेत पाण्याचं प्रमाण जास्त आहे। एकादशीच्या वेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो। एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि त्यानंतर येते पौर्णिमा किंवा अमावस्या। म्हणजेच काय, आपण महिन्यात 2 एकादशी करतो। तर जेव्हा आपण शुक्ल पक्षातली एकादशी करतो तर त्यानंतर येते पौर्णिमा आणि कृष्ण पक्षातली एकादशी जेव्हा आपण करतो त्यानंतर येते अमावस्या। अमावस्या तसेच पौर्णिमा या तिथींचा संबंध समुद्राच्या भरती ओहोटीशी आहे आणि यामुळे पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो। चंद्र तर मनाचा कारक ग्रह आहे। तांदूळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण हमखास वाढतं। यामुळे आपलं मन विचलित आणि चंचल होतं। मनाची चंचलता किंवा विचलितपणा उपवास करणाऱ्याच्या नियमांमध्ये अडथळा आणते। कारण आपण उपवास करायचा म्हटला किंवा व्रत करायचं म्हटलं की काही गोष्टींचा त्याग केलेला असतो आणि आपल्या शरीरामध्ये जर पाण्याचं प्रमाण वाढलं तर आपलं मनसुद्धा त्या व्रतामध्ये एकाग्र होणार नाही।